आता पुढे चिंता वाटत असते. आता खूप बोलता येईल आपल्याला, म्हणून सगळ्यांनी सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती आहे. माऊलींच्या चरणी पुन्हा कितीही म्हणजे अखंड नमन करावा असं वाटतं. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो. इथं सर्व उपस्थित जी महाराज मंडळी आहेत, जी अगदी जीव देह मन पणाला लावून इथं सेवा करतायत, नियोजन करतायत, धावपळ करतायत, त्या सगळ्यांच्या चरणी मस्तक ठेवतो. तात्यांच्या भाषेत बोलायचं झालं, तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा, पण तात्या म्हणतात आले या कपाळा थोडे बहु. आणि याचा अर्थ मी तात्या सांगतात तसा सांगतो. आले या कपाळा थोडे बहु, थोडे आणि बहु जे काही मला लाभलं ती सेवा इथं करायला आलो. बहु म्हणजे थोडं कोणापेक्षा, तुम्ही 8ही 9ही दिवस इथं सेवा करणार आहात, तुमच्यापेक्षा माझी सेवा थोडीच आहे म्हणून थोडी, आणि जे इकडे आलेच नाहीत त्यांच्यापेक्षा निश्चितच बहु. ही सेवा आपण सर्वजण ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी समर्पित करणार आहोत. अभंगाच्या चिंतनाकडे येऊ. आता काही सगळा अभंग कुठपर्यंत सोडवता येईल सोडवणं तर आपल्याला शक्यच नाही, पण तुकोबराय कृपा करून जे काही चिंतन करून घेतील ती सेवा आपण करणार आहोत. तुकोबरायांचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. संतांचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची, तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. प्रस्तुत कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत शेतकृपारायांचा असून या अभंगाद्वारा जगद्गुरु शेतकृपाराय संतांची महिमा सांगतायत. वास्तविक महिमा सांगण्याच्या आधी महाराजांनी एक शब्द दिलेला आहे, तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. आता संतांचा महिमा वर्णन करणं कसं कठीण आहे हे सगळं सांगत बसण्यापेक्षा मला एक फक्त भाग इथला सांगायचा आहे. तुकोबराय म्हणतात तेथे माझा काय कोण तो विचार. पुढे काय आहे, जाणावया पार का वर्णावया पार? वर्णावया पार. त्याचा दुसरा अर्थ काय होतो, तुकोबरायांनी संत महिमा यथार्थ जाणलेली आहे, फक्त आता वर्णन करता येत नाही. वर्णन करता येत नाही म्हणून तुकोबराय म्हणतात तुका म्हणे वाचा राहिली कुंठित. मग महाराज संतांचं वर्णन करता येत नाही म्हणून तुम्हाला दुःख झालं का? महाराज म्हणले नाही, पुढे झाले चित्त समाधान. पुढे झाले चित्त समाधान. वाचाच कुंठित झाली एवढी गोष्ट खरी आहे, परंतु मला संत